नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर हरियाणा राज्यामध्ये पानिपत हे शहर आहे. वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला? तर जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनचा शोध लावला. भारतातील सर्वात जास्त रेशीम उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर कर्नाटक राज्य. लक्षात ठेवा, सर्वात जास्त रेशीम उत्पादन करणारे राज्य कर्नाटक. संगमरवरी हे कशाचे सुधारित स्वरूप आहे? तर चुनखडी. संगमरवरी हे कशाचे सुधारित स्वरूप आहे? तर चुनखडी. पुढचा प्रश्न पहा, पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर केरळ राज्यामध्ये पेरियार अभयारण्य आहे. पेरियार अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर 7वा क्रमांक लागतो. कितवा? 7वा. विद्यार्थी मित्रांनो, पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक लक्षात ठेवायचा आहे. तर पहिला क्रमांक जर विचारलं तर रशिया. लक्षात ठेवा, पहिला क्रमांक रशिया या देशाचा लागतो. दुसरा क्रमांक कोणत्या देशाचा लागतो? तर लक्षात ठेवायचा आहे, दुसरा क्रमांक कॅनडा. दुसरा क्रमांक कॅनडा या देशाचा लागतो आणि तिसरा क्रमांक चीन या देशाचा लागतो. लक्षात ठेवा, पहिला क्रमांक रशिया, दुसरा क्रमांक कॅनडा आणि तिसरा क्रमांक चीन आणि आपल्या भारताचा 7वा क्रमांक लागतो. विद्यार्थी मित्रांनो, पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्या भारताचा 7वा. सर्वात लहान दिवस कोणता आहे? तर 22 डिसेंबर. सर्वात लहान दिवस. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात लहान दिवस जर 22 डिसेंबर असेल तर सर्वात मोठी रात्र कोणती असेल? तोच दिवस 22 डिसेंबर. लक्षात घ्या, सर्वात लहान दिवस 22 डिसेंबर, सर्वात मोठी रात्र 22 डिसेंबर. पुढचा प्रश्न पहा, सर्वात मोठा दिवस कधी? 21 जून. सर्वात मोठा दिवस 21 जून. जर दिवस मोठा असेल तर ती रात्र कशी असणार? छोटी असणार, म्हणजे लहान असणार. म्हणून सर्वात लहान रात्र 21 जून. ओके, सर्वात मोठा दिवस 21 जून, सर्वात लहान रात्र 21 जून. पुढे पहा, भारताचा सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाने. क्षेत्रफळाने भारताचा सर्वात मोठा जिल्हा कोणता? कच्छ. कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात राज्यामध्ये आहे. भारतातील सर्वात लहान जिल्हा कोणता? माहे. सर्वात लहान जिल्हा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील? अहिल्यानगर. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता? मुंबई शहर. मुंबई शहर. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर चिखलदरा तालुका आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका कोणता? उल्हासनगर. लक्षात ठेवा, आपल्या महाराष्ट्रातील. ओके, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तालुका उल्हासनगर आणि सर्वात मोठा चिखलदरा. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील लाल बाल पाल त्रयीतील बाल कोण आहेत? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? तर पिंगली व्यंकय्या यांनी. भारताच्या राष्ट्रीय ध्वजातील चक्राला काय म्हणतात? तर अशोक चक्र म्हणतात. काय म्हणतात? अशोक चक्र. कृष्णराज सागर धरण कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये कृष्णराज सागर धरण आहे. ईस्ट इंडिया कंपनीचा उद्देश काय होता? तर व्यापार. ईस्ट इंडिया कंपनीने भारतात कोणत्या वस्तूंचा व्यापार केला? तर कापूस. प्लासीची लढाई कधी झाली? 1757 साल लक्षात ठेवा, 1757. बक्सरची लढाई कधी झाली? 17
1764. 1764. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पर्याय देताना 1757, 1700, इथं 1800 देतात, 1857 या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. लक्षात ठेवा. प्लासीची लढाई 1757 आहे, 1800 नाही. बक्सरची लढाई 1764 आहे, 1864 नाही. पर्याय जर दिला तर आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं. लक्षात ठेवा, 1700 आहे. ओके. पुढचा प्रश्न पहा. असतील शिते तर जमतील भूते या म्हणीचा अर्थ काय होतो? तर एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. म्हणजेच काय? असतील शिते तर जमतील भूते. पुढे पहा. अति शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा अर्थ काय होतो? तर जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. आधी शिदोरी मग जेजुरी या म्हणीचा अर्थ काय होतो? तर आधी भोजन मग देवपूजा. आधी भोजन मग देवपूजा. आपला हात जगन्नाथ या म्हणीचा अर्थ काय होतो? तर आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. अति तेथे माती या म्हणीचा अर्थ काय होतो? तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. अति तेथे माती म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. कृष्णकुमार या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर सेतू माधवराव पगडी. सेतू माधवराव पगडी यांना कृष्णकुमार या टोपणनावाने ओळखले जाते. रानकवी या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर ना. धो महानोर. ना. धो महानोर यांना रानकवी या टोपणनावाने ओळखले जाते. माधवानुज या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर काशीनाथ हरी मोडक. काशीनाथ हरी मोडक यांना माधवानुज या टोपणनावाने ओळखले जाते. कुंजविहारी. कुंजविहारी या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी. पुढील प्रश्न पहा. शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणतात? तर पिट्युटरी ग्रंथी. विद्यार्थी मित्रांनो, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. लक्षात ठेवा. शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणतात? तर पिट्युटरी ग्रंथी. महात्मा गांधी यांची समाधी कोणत्या शहरात आहे? तर दिल्ली या ठिकाणी महात्मा गांधी यांची समाधी आहे. दिल्लीतील महात्मा गांधींच्या समाधीचे नाव काय आहे? तर राजघाट. काय नाव आहे? राजघाट. आर्मी डे कधी साजरा केला जातो? तर 15 जानेवारी. 15 जानेवारी आर्मी डे. इथिओपियाचे चलन काय आहे? तर बीर. काय चलन आहे? बीर. इथिओपियाचं चलन. केनिया या देशाचं चलन काय आहे? शिलिंग. केनिया शिलिंग. पुढचा प्रश्न पहा. साहित्य सम्राट या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर न. ची. केळकर. न. ची. केळकर. साहित्य सम्राट या टोपणनावाने त्यांना ओळखलं जातं. हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर एम. एस. स्वामीनाथन. हरित क्रांती जनक एम. एस. स्वामीनाथन. पुढील प्रश्न पहा. विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे? तर एम्पियर. विद्युत प्रवाहाचे एकक एम्पियर. हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे? तर पोटॅशियम. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा. हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे? पोटॅशियम. मनुस्मृती व नारद स्मृती यामध्ये ग्रामस्तरावर कार्य करणाऱ्या कोणत्या ग्रामपंचायत सदृश संस्थांचा उल्लेख आला आहे? तर न्यायपंचायत. पहा, मनुस्मृती व नारद स्मृती यामध्ये ग्रामस्तरावर कार्य करणाऱ्या कोणत्या ग्रामपंचायत सदृश संस्थांचा उल्लेख आला आहे? तर न्यायपंचायत. पुढचा प्रश्न पहा. भारताचा स्वातंत्र्य दिन केव्हा असतो? 15 ऑगस्ट. भारताचा प्रजासत्ताक दिन कधी असतो?
26 जानेवारी. संत तुकाराम महाराज यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर देहू या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांची समाधी आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 50 वन लाइनर प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.